ओहो हेमंत मिळवून षटकार. गेल्या हॅलो 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 गेल्या 2 दिवसापासून म्हणजे कालचा आणि आजचा दिवस या सामन्याचा मोठा थरारक आपण या मैदानावर पाहिलेला आहे. गेल्या 2 दिवसापासून या मैदानावरती मारळ आणि वरप परिसरातले खेळाडू इथे खेळताना आपल्याला दिसत आहेत. फार मोठी रंगतदार सामने इथे मैदानावरती पार पडले. त्याच्यामध्ये आजचा सेमीफायनलचा सामनाही रंगतदार झाला, परंतु बराचसा मोठा रनांचा आव्हान हा पेलता आला नाही. तो म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला आणि सेमीफायनलमध्ये परत एकदा धडक मारली ती गावदेवी मारळ बी संघाने. आणि कालचा फायनलचा संघ आहे तो म्हणजे रुद्विक 11 मारळ. म्हणजे दोन्ही संघ मारळचेच.
आणि हा चषक जो आहे तो महारळ वरप प्रीमियर लीग 2025 रबर क्रिकेट स्पर्धा या मैदानावरती आपल्याला कालपासून आजपर्यंत खेळताना दिसत आहे. आणि आज जो सार आहे फायनलचा संघ हा रुद्विक क्रिकेट संघ महारळ वर्सेस गावदेवी क्रिकेट संघ महारळ, दोन संघांमध्ये ही झुंज. आणि महारळ संघाने नाणेफेकीचा कौल, रुद्विक संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आणि गावदेवी क्रिकेट संघ महारळ संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. सामना 4 षटकांचा असेल आणि अंतिम लढत आणि प्रेक्षकांचा ओढा. जे हरलेले संघ आहेत त्यांना पुढच्या वर्षी संधी आहे या सामन्यात खेळण्याची. आणि आज या मैदानावरती हा थरारक सामना आपल्याला या दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. कालचा विजेता संघ आणि आजचा विजेता संघ, दोन्ही संघांमध्ये ही चुरशीची लढत आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. आणि हे मैदान आहे वरप गावामध्ये. आणि वरप गावाचे खेळाडू आणि प्रेक्षक सुद्धा पॅव्हिलियनमध्ये आणि मैदानाच्या आजूबाजूनी सामन्याचा आनंद घेत आहेत. फार जमेची बाजू. आजचा हा संघातला फायनलचा सामना ठरतोय तो गावदेवी क्रिकेट संघ महारळ आणि रुद्रिक 11 क्रिकेट संघ महारळ या दोन संघांमध्ये पंच म्हणून काम पाहणार आहेत ते म्हणजे गौरव आणि राज, दोन्ही अनुभवी पंच. चला वेळ घालवू नका, आता मात्र क्षेत्ररक्षण आणि मैदानाचा आढावा बघून झालेला आहे. दोन्ही संघ या मैदानावरती या पिचवर खेळणारे संघ आहेत आणि खेळाडूही या मैदानाला परिचित आहेत. आणि अशा पद्धतीचा सामना जो होणार आहे तो मात्र दर्जेदार आणि उत्कृष्ट दर्जाचा होईल असा आम्ही आशा बाळगतोय. आणि प्रत्येकांच्या नजरेचा पारणं इथे फेडलं जाईल असं चित्र आपल्याला मैदानावरती दिसणार आहे. लाईव्ह मॅचेस आहेत आणि आजच्या दिवसाचा किंग ट्रॉफी महारळ वरप प्रीमियर लीग 2025 रबर क्रिकेट स्पर्धा याचा थरार सामना आणि अंतिम लढत या मैदानावर आपल्याला दिसणार आहे. गावदेवी क्रिकेट संघ रुद्विक 11 क्रिकेट संघ महारळ या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. आणि संघाचा पॉवर प्लेचं षटक घेऊन आपल्या खांद्यावर भार घेऊन आलाय तो म्हणजे प्रणित. हा वरप गावाचा खेळाडू, उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, ज्याच्या गोलंदाजीमध्ये आणि फलंदाजीमध्ये सुद्धा एक नावलौकिकता आहे. आणि हा त्याचा होम पिच आहे, दरम्यान चालू होत आहे. आणि या सामन्यातील अंतिम लढत आणि प्रेक्षक मैदानाच्या चारही बाजूनी आनंद घेत आहेत. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट रिव्हर कडून सुंदर चेंडू बॉम्ब्स केलेला आणि पंताने वाईट घोषित केलाय. आणि अशा प्रकारे अवांतरित स्वरूपात एक धाव. पहिला चेंडू, हा सुंदर चेंडू काय होतोय बघूया. एक धाव घेतोय बॅट्समन, दुसरी धावेसाठी धावेल की नाही बघायचं आहे. परंतु 2 धावा सहज गत्यापूर्ण, तिसरी धाव धावेल की नाही बघायचं आहे. बाबू आणि मनीष गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि अशा प्रकारे पहिलं धावाच्या स्वरूपात 2 धावा घेताना फलंदाज दिसतोय तो म्हणजे मनीष. आणि बाबू बॉलिंग मारू कराय तो प्रणित राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय रिव्हर एंड कडून. बॉलिंग आपल्या संघाकडून पहिलं षटक घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. हा वैयक्तिक हा सुंदर चेंडू टोलवला आहे, काय होतं बघायचं आहे. आणि सुंदर चेंडू अडवला, एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. आणि अशा प्रकारे जिथं 2 धावा घेता आल्या असत्या परंतु एकच धावावर मात्र समाधान. चांगलं क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या थांबलेली 1 वाढते आणि धावसंख्येत स्कोर झालाय तो 4. बिनबाद 4. बाबू स्ट्राईकला, आता नॉन स्ट्राईकला मनीष. पण त्यांचा चेंडू, हा चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेर, पंचांनी दुसरा बाउन्स म्हणून नो घोषित केलाय. आणि अवांतर स्वरूपात 1 धाव आणि फ्री हिट
गौरव आम्हाला इथे हात वरती करून सांगतात की राणू मुंबईची राणू या गाण्याला जशी मार्के आहे तर हा चेंडू सुंदर टोलवण्याचा प्रयत्न बॅट्समन तो चेंडू पट्ट्यात येत नाही आणि जबरदस्त वालतूमध्ये क्षेत्ररक्षण करतो तो प्रणित आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडू मात्र नो बॉलचा समाचार घेता आला नाही आणि अशा प्रकारे धावसंख्या मात्र थांबलेली. 3 चेंडू धावा आहेत त्या 5. पुढचा चेंडू बाबू यांना राईट ओव्हर द विकेट रिव्हर एन कडून हा सुंदर टोलवला चेंडू एक होते बघ ग्लॅब सेट डिक्सन एकदा बॅट्समन घेतो दुसरी धावासाठी आणि 2 धावा पूर्ण काय पंत 2 तिसरी ही धाव घेतोय आणि 3 धावा सहज गत्या पूर्ण करतोय तो म्हणजे फलंदाज बाबू आणि बाबू आपल्या संघाची धावसंख्या वाढवताना दिसतोय तो म्हणजे 8. प्रणित यांचा पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी रिव्हर एन कडून आता मात्र स्ट्राईकला मनीष 3 धावा घेतल्या मागच्या चेंडू मागे आणि अशा प्रकारे पॉवर प्लेचा समाचार घेताना दिसत नाहीये. मोठे उत्तुंग फटके आपल्याला या मैदानावरती दिसत नाही. प्रेक्षकांचा ओढा मात्र जोरदार क्रिकेट पाहण्याचा मला वाटतं थोडंसं आपला सुंदर चेंडू टोलायला एकदा बॅट्समन घेतो दुसरी धावेसाठी धावेल की नाही बघायचं आहे आणि सहजगत्या 2 धावा पूर्ण करतो तो म्हणजे फलंदाज मनीष. शेवटला चेंडू आहे या षटकातला. धावसंख्येला मात्र आता 2 अंकी सुरुवात होते 1-0 बिनबाद 10 अशी धावसंख्या. पॉवर प्लेमध्ये धावांचा मात्र कुठेतरी अंकुश ठेवताना दिसतो तो म्हणजे प्रणित. रबर क्रिकेटमध्ये जितक्या धावा कमी गोलंदाज देतो त्याचं मात्र कौतुक केल्याशिवाय आम्ही इथे पॅव्हिलियनमध्ये बसत नाही. पुढचा चेंडू प्रणित यांचा राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू सुंदर टोलवण्याचा प्रयत्न बॅट्समनचे सरळ चेंडू पट्ट्यात येत नाही. एकदा बॅट्समन घेईल दुसरी धावेसाठी धावेल की नाही बघायचं आहे. 2 धाव सहज गत्यापूर्ण आणि तिसरी धाव धावेल की नाही बघायचं आहे. हो मला वाटतं बघा किती चॅलेंज एकमेकाला देत आहेत ते क्षेत्ररक्षक आणि फलंदाज. आबा करंडे ज्याने अनुभवाची शिदोरी आपल्या पाठीमागे बांधलेली आहे असा हा गोलंदाज रिव्हर एन कडून पहिल्या षटकामध्ये धावा जमवल्यात बिनबाद 12. दुसरं षटक चालू होतंय ते म्हणजे गावदेवी रुद्विक 11 क्रिकेट संघाकडून गोलंदाज आबा करंडे हाही ओऱ्याचा गोलंदाज. बघा किती एकमेकात हे संघ गुंपलेले आहेत. महाराज संघाकडून खेळताना वऱ्या संघाकडे चांगली जमेची बाजू आहे. कितीतरी खेळाडू हे चांगले उत्कृष्ट दर्जाचे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारे त्याच्यामधला हा एक खेळाडू तो म्हणजे आबा करंडे. हा चेंडू रिव्हर एन कडून पहिला चेंडू आपल्या सामन्यातील दुसरा षटक घेऊन आणि जोरदार स्लोअर 1 चेंडू बॅट्समनच्या लक्षात येत नाही. सरळ चेंडू जातोय मिडल स्टंपवरून किपर यांच्या हातात आणि चेंडू मात्र निर्धाव. चांगली सुरुवात करतोय आपल्या संघासाठी तो म्हणजे रुद्विक 11 क्रिकेट संघासाठी. महाराळ क्रिकेट संघ रुद्विक 11 प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि सामन्यातील दुसरे षटक आबा यांच्या खांद्यावर. हा चेंडू सुंदर डोलवण्याचा प्रयत्न बॅट्समनच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू जातोय मिड विकेटला. एकच धावावर मात्र समाधान. काय चाललंय मैदानावरती काय नाही चाललंय. 2 धावा सहज गत्या झाल्या असत्या परंतु धावा काय जमा केल्या जात नाही ही मात्र कल्पनेच्या पलीकडचा विषय आहे. आपल्याला सकाळी एक उत्कृष्ट खेळाडू डाय मारलेली दिसला आपल्या पॅव्हिलियनमध्ये बसलेला आहे पण फक्त त्याने मैदानाच्या बाहेर डाय मारली ह्याचं मला थोडंसं कौतुक वाटायचं ते वाटलं नाही. म्हणजे किती जजमेंट आणि किती हवेतून तो सूर घेतला. हा चेंडू आबा यांचा मनीष उत्कृष्ट जोडल्याचा प्रयत्न बॅट्समनच्या चेंडू पट्ट्यात येत नाही. एकदा बॅट्समॅन घेतो दुसरी धावेसाठी धावेल आणि सहज गत्या 2 धाव पूर्ण तिसरी धाव धावेतील की नाही बघायचं आहे परंतु
2च धावांनी समाधान. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या झाली ती 15. संत गतीने सुरुवात चालली. मगाशी जशी आतिषबाची सुरुवात होती म्हणजे आबा यांचा पुढचा चेंडू नदीकडून 10-12 पावलांचा स्टार्ट. हा चेंडू ऑप्टमच्या बाहेर उंचावरून टोलवलेला चेंडू. बघूया काय होतंय तो. आणि हा चेंडू मात्र सीमापार. 4 धावा. 4 धावांनी संघाची धावसंख्या मात्र वाढते. संघाची धावसंख्या झाली 10-12 पावलं स्टार्ट. हा चेंडू ऑप्टमच्या बाहेर पंचावरून टोलवलेला चेंडू. बघूया काय होतंय तो. आणि हा DS सुनील यांनी काल आपल्या संघाला सुस्थितीत या अंतिम फेरीत नेऊन ठेवलेला हा खेळाडू. त्यांचा किती कौतुक करावं तेवढं थोडं आहे. बिनबाद 19. पुढचा चेंडू आबा यांचा राईट आर्म ओढ विकेट. पृथ्वी केल्यावर महाराज संघासाठी हा चेंडू मारण्याचा प्रयत्न. बॅट्समनचा चेंडू पट्ट्यात येत नाही. एक धाव बॅट्समन घेतो. दुसऱ्या धावेसाठी धावेल की नाही बघायचं आहे. परंतु एकच धावावरचा मजर म्हणावा लागेल. का चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. हुलकावणी एकमेकाला देत आहे. भांडण करू नका. अंतिम सामना आहे. एकमेकाला द्वेष मत्सर. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. याचा सगळ्यांनी आनंद घ्यायचा. आपल्या प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा आनंद द्यायचा आहे. म्हणून त्या पद्धतीने क्रिकेट जर खेळलो तर नक्कीच आपण रिस्पेक्ट करायला एकमेकाचा शिकलं पाहिजे. त्यासाठी हा क्रिकेट खेळ हा 1-1 बनून 11 जणांचा आहे. हा चेंडू उंचावरून ठेवलेला आहे. हा मात्र आबा यांची नेहमीची चुकीची बाजू. स्लोअर चेंडू टाकतातच का. आणि 6 धावांनी संघाची धावसंख्या 1-1 बनून 11 जणांचा आहे. हा चेंडू उंचावरून ठेवलेला आहे. हा मात्र आबा यांनी. मनीष काय चुका करतोय हेच कळत नाही. एक आतिषबाजी फलंदाजी आपल्याला करताना दिसल्या. हा खोकबी एक का रोज या मैदानावर खेळतो. परंतु हवा तसा फायनल फेरीमध्ये त्याच्याकडून गेम व्हायला पाहिजे तो होताना दिसत नाही. आता बघूया ऋत्विक 11 क्रिकेट संघाकडून कोण गोलंदाज येतोय आपल्या संघासाठी. उमेश पालवे महाराष्ट्र पोलीस. हा फक्त फलंदाज होता. हा आता गोलंदाज झालेला आहे. हा रबर मधला उत्कृष्ट गोलंदाज म्हणता येईल याला. याने कमी वेळेत नाव कमवलंय असा गोलंदाज तो म्हणजे उमेश पालवे. आता मनीष धुमाळ काय आपल्या संघासाठी करतात हे बघायचं. आता मनीषला काही नाही काहीतरी करावं लागेल. त्याशिवाय पर्याय नाही. संघाची धावसंख्या चांगल्या स्थितीत नेऊन ठेवावी लागेल. हा चेंडू सुंदर टोलवण्याचा प्रयत्न. बॅट्समनचा चेंडू पट्ट्यात आलाय. सरळ फाईन लेगकडे चेंडू येतोय. 1 धाव घेतोय. दुसरी धावसाठी 2 धाव पूर्ण. तिसरी धावेसाठी धावतोय फलंदाजाने 3 धावा पूर्ण. या चेंडूवर फार तर मला षटकार जायला पाहिजे होता फलंदाजाकडून. परंतु तसं टायमिंग करता आलं नाही. ही मात्र जर हाच पालवेला चेंडू असता तर पालवेने षटकारमध्ये परिवर्तन केलं असतं. हा एक फरक. किंवा मनीष थकला असेल दमला असेल त्याने थोडीशी रेस्ट देऊन परिवर्तन करायला पाहिजे होतं की दुसरा फलंदाज कोणाला. काय नेमकं घडते काळाच्या मनात काय आहे ते समजत नाहीये. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पालवे राईट आर्म लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. हा चेंडू बॅट्समन त्या पट्ट्यात येत नाही. 1 धाव बॅट्समन घेतो. दुसरी धावेसाठी धावतोय आणि 2 धावा पूर्ण. तिसरी धाव धावेल की नाही बघायचंय. हो 2 धावेनी समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय तो म्हणजे मिड विकेटच्या दिशेने. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या 2 निवडे. संघाची धावसंख्या 31. बघा अजूनही 10 चेंडू आहेत. 10 मध्ये जितक्या धावा जमेल ही प्लस पॉइंट. गावदेवी क्रिकेट संघ बघा काय हा गोलंदाज नव्याने उभारणी घेतोय. सुनील कौतुक करतात की हा काहीतरी करेल. हा काहीतरी करेल. धावसंख्येला मोठा थांबून ठेवलाय. हा पुढचा चेंडू लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा. पंच मात्र त्याला दाद देत नाही. चेंडू निर्धाव. लगातार 2 चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी करतोय उमेश पालवे. वा वा उत्कृष्ट गोलंदाजी इथे करताना दिसतोय तो म्हणजे उमेश. पुढचा चेंडू लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. मारा करण्यासाठी तयार रिव्हर एंड कडून. हा चेंडू फुलटास चेंडू. खरपूस समाचार घेतोय
फलंदाज आणि 9 चेंडू घोषित करतोय तो म्हणजे आणि धाव संख्या 3+1 4 धावा 9 बॉलचा हा आणि धाव संख्येला आकार येतोय. धाव संख्या आहे ती 35. 4 चेंडू पुढचा चेंडू फ्री हिट असेल. धाव संख्या 35. हा सुंदर चेंडू टोलावलाय. हा मात्र मनीषांच्या फेवरेट शॉट. सूर गवसलाय पण सूर मेले. धाव संख्या 35. हा सुंदर चेंडू टोलावलाय. हा मात्र मनीषांच्या पाहिजे. अजूनही वेळ गेलेला नाही. धाव संख्या झाली ती 41 सॉरी. हा चेंडू हा सुंदर टोलाला चेंडू. एक धाव बॅट्समन घेईल पूर्ण करतोय. दुसरी धावेसाठी धावेल का नाही बघायचंय आणि 2 धावा पूर्ण आणि तिसरी धावी फलंदाज घेईल का नाही बघायचंय आणि 2 धाव्यांनी समाधान मानावं लागतंय आणि अशा प्रकारे षटक संपतंय आणि 3 षटकांच्या उपरांत धाव संख्या जमवली बिनबाद 43. आता मात्र गेल्या 2 दिवसापासून या मैदानावरती किंग्स ट्रॉफी मारळवर प्रीमियर लीग रबर क्रिकेट स्पर्धा या मैदानावरती आपल्याला होताना दिसत आहे आणि आज शेवटला दिवस आणि शेवटला सामना अंतिम लढत रुद्विक 11 मारळ संघ वर्सेस गावदेवी क्रिकेट संघ मारळ या 2 संघांमध्ये ही चुरशीची लढत. तोलून मापून एकदम कॅल्क्युलेटेड ट्रिक्स घेऊन या धावसंख्या जमवल्यात. प्रथम सत्रामध्ये खेळत असताना गावदेवी क्रिकेट संघ मारळ यांनी. आता सुनील स्वतः गोलंदाजीचा भार आपल्या खांद्यावर घेऊन हा चेंडू सुंदर चेंडू सुंदर टोलवलाय. काय घडतंय बघा. सुंदर टोलवलाय चेंडू सीमापार 6 धावा. आता सुनील स्वतः गोलंदाजीचा भार आपल्या खांद्यावर घेऊन हा चेंडू सुंदर चेंडू सुंदर टोलावलाय. काय घडतंय बघा. हा चेंडू सुंदर टोलावलाय तो म्हणजे पॉईंटच्या दिशेने. एक धाव बॅट्समन घेतो. दुसरी धावेसाठी धावेल 2 धावा पूर्ण आणि 2 धाव्यांनी समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या वाढते ती म्हणजे 51. आता मात्र जो टार्गेट असतो 50 धावांचा तो मात्र इथे फायटिंग स्कोर ठेवताना दिसतोय तो म्हणजे गावदेवी क्रिकेट संघ गावदेवी क्रिकेट संघ मारळ. हा चेंडू सुंदर चेंडू बॅट्समनच्या पट्ट्यात नाही कुठेतरी ओव्हर्स कॉन्फिडन्स आणि अशा प्रकारे विकेट टाकला जातोय बाबू यांनी. आता मात्र त्यांचा नवीन फलंदाज ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट धावसंख्या जमवून आपल्या संघाला या सामन्यामध्ये अंतिम फेरीत नेऊन ठेवला तो निमित्त आपल्याला मैदानाच्या दिशेने जाताना दिसतोय. उत्कृष्ट फटकेबाजी उत्कृष्ट फलंदाजी केलेलं आहे हा खेळाडू. फार तर उशीर झालेला आहे परंतु विकेट न गेल्यामुळे त्याला ही संधी मिळाली नाही. आता बघूया संधी मिळाल्या तर त्या किती सोनं करते ते बघूया. आता धाव संख्या मात्र हा चेंडू मनीषाना सुंदर टोलवला चेंडू बॅट्समनचा चेंडू पट्ट्यात येत नाही. एक धाव बॅट्समन घेतो. दुसरी धावेसाठी लावेल की नाही बघायचं आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण करताना दिसतोय तो म्हणजे फलंदाज मनीष. त्रेपन्न 53. आता मात्र स्लॉगर मध्ये आता मनीष स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला ते नेहमी
कोणीही गडबड करू नका. दोन्ही अंपायर, हा तुमचा निर्णय आणि सोनू यांनी एक निर्णय घ्यायचा निर्णय आहे. बघू आता काय होतंय ते. कोणी पंचांच्या व्यतिरिक्त बोलू नये. चला, आउट आहे फलंदाज मनीष. आबा शांतता राखा. आमचे पंच जरा नवीन असल्यामुळे आम्हाला आमच्या चुका आम्ही मान्य करतोय. आम्ही त्या गोष्टी माघारी घेतोय. खेळाडू आऊट देत नसतो, पंच आऊट देत असतात. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय आम्ही ग्राह्य धरून आऊट दिलेला आहे, याची नोंद घ्या संघाने. शांतता राखा. कुठल्या संघावर अन्याय होणार नाही याची आम्ही खबरदारी घेतोय, कारण आपला शेवटला सामना आहे. आज प्रेमाने आपण सगळ्यांनी खेळायचा आहे. इस्तियाक हा खेळाडू उत्कृष्ट दर्जेदार खेळाडू. हा खेळाडू काहीही करू शकतो, षटकार सुद्धा मारेल. धाव संख्या झाली ती 53. इस्तियार चला, इस्तियार आणि मात्र सुनील यांचा हा चेंडू. बघा, त्याच चुका, त्याच गडबड. हे तर अनुभवी फलंदाज हवा होता. इत्यारनी ओव्हरपिच करून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू हुशार गोलंदाज असल्यामुळे सुनील हा रोज या मैदानावरती सकाळ संध्याकाळ आपल्याला दिसेल खेळताना. त्याच्यामुळे हा मैदान त्याच्या पाठ झालेला आहे. कुठं टप्पा टाकायचा. प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत असताना गावदेवी क्रिकेट संघ माराळ संघाने धावा जमवल्यात. निर्धारित 4 षटकांमध्ये 53. सामना जिंकण्यासाठी निर्धारित 4 षटकांमध्ये धावांची गरज आहे, ती म्हणजे 54. आता मात्र सूत्र गुणलेखक म्हणून काम पाहणार आहे ते म्हणजे बबलू, जीवनदीप कॉलेज गोवेली ची स्टुडंट. मूर्तीलहान पण कीर्तिमान अशी ज्यांची ख्याती आहे, असं व्यक्तिमत्व आपल्या बाजूला बसलेलं आहे. दिसत नाही. सगळे महान खेळाडू झाले, ते उंची कमी असलेलेच झालेले आहेत जगामध्ये. आपण जर तसा अभ्यास केला, आजमावलं, तर आपला क्रिकेटचा महान खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर, क्रिकेटचा देवता असं आपण त्याला संबोधलं जातं. आणि तसेच सुनील गावस्कर. रिवर्सचा बादशाह, तसं डिकेंट किंवा स्ट्रोस यांनी काल फलंदाजी करत असताना रिव्हर्स शॉट मारून भारताला जसं नामुष्किली ओढून प्रथम टेस्ट मॅच इंग्लंडने आपल्या खिशात टाकली, त्याच पद्धतीने हा रिव्हर्सचा बादशाह समजला जाणारा खेळाडू तो म्हणजे आबा कारंडे. आबा कारंडे यांनी रिव्हर्स शॉट मारून किती वेळा तरी आपण झेलबाद झाल्याची त्यांनी कुठेतरी टायमिंग चुकतो, एज फॅक्टर असतो आणि त्या फॅक्टरचा आता आबा कसा सामोरे जातील हे बघायचं आपल्याला. आणि मात्र पाऊस क्रिकेट स्पर्धा, या स्पर्धेला कुठेतरी पावसाचाही वर्षा होतोय आणि अंतिम फेरीतल्या अंतिम लढीत पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या जमवली ती म्हणजे आई गावदेवी क्रिकेट संघ माळळ संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकांमध्ये धावा जमवल्या त्या 23 आणि रुद्विक 11 संघाला निर्धारित षटकांमध्ये धावा जमवायच्या त्या म्हणजे 54. 53 बनवल्या प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत असताना आई गावदेवी क्रिकेट संघ माळळ संघाने आणि रुद्विक 11 माळळ संघाला आवश्यकता आहे निर्धारित 4 षटकांमध्ये धावांची गरज आहे, ती म्हणजे 54.
गौरव हे आमचे नवीन उभरते पंच म्हणून आम्ही या मैदानावरती त्यांना हे केलेले आहेत. चुकतो तेव्हाच माणूस शिकतो आणि ही संधी त्यांना राज याने उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याचा ते इथे लाभ घेताना दिसतोय. स्कोरर तसेच आमच्या इथे जे आहेत तरे, रोहन तरे आणि दुसरे स्कोरर आहेत आमच्याकडे लोखंडेस. यांनाही नवीन एक होतकरू खेळाडू आहेत, कॉलेजमध्ये शिकतात परंतु त्यांनाही व्यासपीठ इथं निर्माण करून दिलं ते म्हणजे मनीष धुमाळ आणि राज भोईर यांच्या माध्यमातून किंग ट्रॉफी मारळवरप प्रीमियर लीग स्पर्धा रबर क्रिकेट संघ सामने या गेल्या मैदानावर 2 दिवसापासून आपण पाहत आहोत आणि त्याचा हा अंतिम बघा अंतिम लढतीतला अंतिम सामना 24 चेंडूत धावांची गरज आहे ती म्हणजे 54. 24 चेंडू 54 धावा. आता बाबू ज्या गोलंदाजांनी खरोखरच प्रेक्षकांचं नजरेचं पारणं फेडलंय की रबर गोलंदाजी कशी असावी, रबर बॉल कसा हाताळावा, याचा मी कालपासून या खेळाडूला बघतोय. या खेळाडूने उत्कृष्ट गोलंदाजी करताना दिसते. म्हणजे काल पाहिलं त्याला, आज खेळताना पाहिलं आणि आजच्या खेळीमधून त्याचं माझं लक्ष केंद्रित केलं की गोलंदाजी कसं. माझे सहकारी ठाकूरजी पण इथे आहेत. हां, अनुभवाची कमी आणि अनुभव हा आमच्यापेक्षा लहान खेळाडू आहे. आम्ही त्याला काय शिकवावं. नॉन स्ट्राईकला या आबा करंडे आणि स्ट्राईकला येतो म्हणजे पालवे, उमेश पालवे आणि ड्रोन इथे मैदानावरती इथे फिरताना दिसतोय. काय उत्कृष्ट अशी व्यवस्थापन इथे दिसतंय व्यवस्थापकांचं. हा चेंडू सुंदर ब्लॉक होलमध्ये टाकलाय. काय होतंय ते एकदा बॅट्समन घेतोय, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण दिसतंय. तो म्हणजे दीपक, रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन. हा खेळाडू मात्र उजवी दाखवून डावा मारतो, उजवा दाखवतो आणि डावा मारतो फटका. असा हा खेळाडू म्हणजे आबा करंडेकर. हा स्ट्राईकला गेलेला आहे, नॉन स्ट्राईकचा फलंदाज. आता मात्र स्ट्राईकला हा उजवी दाखवतो आणि डावीकडून मारतो. उजवा दाखवून डावा मारतो. हा बघा सुंदर चेंडू परत. आता मात्र इत्यार यांच्याकडून एक धाव, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि 2 धावा घ्यायला बॅट्समन चुकत नाही. संघाची धावसंख्या 2 निवासी संघाची धावसंख्या बिनबाद 3. हृदय 11 संघ दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करताना आपल्याला दिसत आहे. पुढचा चेंडू बाबू यांचा राईट आर्म, सुंदर चेंडू ब्लॉक मध्ये टाकला. एकदा बॅट्समन घेतोय, दुसऱ्या धावेसाठी लावेल का नाही बाप आणि चांगला गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल पण तसं तर आज ॲडव्हान्टेज होता. इथे मात्र पालवेला आउट करता आलं असतं, आबाला सुद्धा आउट करता. पण आबा हा अचानक हुशार खेळाडू पिचच्या मधून धावत राहिला, थ्रो करताना आला. तो म्हणजे बघा कशी हुशारी आणि अनुभव. हां, उजवी दाखवून डाव्याला मारायचं नाही तर. पुढचा चेंडू बाबू यांचा. हा चेंडू सुंदर चेंडू बघा काय स्विंग जबरदस्त. एक धाव बॅट्समन घेतोय, दुसरी धावेसाठी धावेल आणि 2 धावा पूर्ण करतोय. तो म्हणजे फलंदाज आबा. हा अनुभवी खेळाडू आहे, याचा अनुभव नेहमी कामात येतो संघाला. उजवी दाखवून डावीकडे रिव्हर्स शॉट अटेंड करणारा खेळाडू. वरप गावामध्ये जसं इंग्लंडमध्ये डिकेटने काल रिव्हर्स शॉट मारून इंडियाला खिशात मॅच प्रथम कसोटी सामना घातला इंग्लंडच्या. त्या पद्धतीनेच आबा हा सामना अंतिम फेरीतील. हा सुंदर चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, बॅट्समनच्या चेंडू पट्ट्यात येत नाही आणि काय बघा
शिकायला नोरामदासच्या विवत शॉट मारून इंडियाला खिशात मॅच प्रथम कसोटी सामना घातला इंग्लंडच्या त्या पद्धतीने आबा हा बघा आबा आता हुशार झालेला आहे. आता तो उजवी दाखवून उजवीच मारतो. आता उजवी दाखवून उजवीच मारतो बघा. आणि अशा प्रकारे बॅट्समन अंतिम लढत या सामन्यामध्ये हृदय केलं संघाची चांगली सुरुवात होताना दिसतोय. पॉवर प्लेचं षटक पॉवर प्ले म्हणता येणार नाही कारण रबर क्रिकेटमध्ये तशी फील्डची हो सुंदर चेंडू सुंदर टोलवला आहे तो म्हणजे एक धाव बॅट्समन घेतोय दुसरी धावेसाठी आउट केलं बघा आणि 2 धावा गच्चाळ क्षेत्ररक्षण म्हणता येईल मनीष यांच्याकडून आणि अशा प्रकारे 2 धावा पूर्ण करतोय तो म्हणजे फलंदाज आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढती होती 13. अजूनही धावांची गरज आहे ती म्हणजे 41 धावा. सोपं नाहीये समीकरण आणि कठीण सुद्धा नाहीये. पाणी पावसात पाणी पियाला आबा काय एवढ्या वर्ष क्रिकेट खेळून आता त्यांची म्हणजे कसं आहे खेळामध्ये थोडासा फार मोठी पण पण काय शेर जरी म्हातारा झाला तरी तो काही गवत खात नसतो आणि माकड जरी म्हातारा झाला तरी तो उलट्या उड्या मारायला काय घाबरत नसतो. म्हणून या सांकेतिक चिन्ह आहेत हे समजून जायचे. बन जळतो पण त्याचा पेव जळत नाही अशी अनेक आपण दृष्टांत आहेत. पुढचा चेंडू हा गोलंदाज उत्कृष्ट निमिष उत्कृष्ट गोलंदाजी करताना दिसतोय. ऑलराऊंडर खेळाडू हा खरोखर कौतुक करावं तेवढं थोडं निमिषांचं राईट हँडवरची विकेट आपल्या खांद्यावर भार घेऊन यंग खेळाडूची प्रतिष्ठा आणि उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी आपल्याला करताना दिसतोय. काय सुबक गोलंदाजी आणि सुंदर पालव्यांना उभा करून ठेवलंय कन्फ्यूज करून टाकलाय फलंदाजाला तो म्हणजे निमिषाने. पुढचा चेंडू निमिषांचा राईट हँडवरची विकेट रिव्हर एंड कडून हा चेंडू सुंदर चेंडू मारण्याचा प्रयत्न बॅट्समॅनचा चेंडू पट्टा देत नाही चांगला क्षेत्ररक्षण बाबू यांच्याकडून आणि 3 चेंडू तीनही चेंडू निर्धाव. उत्कृष्ट गोलंदाजी करताना निमेश दिसतोय. काय चांगली फलंदाजी करणारा हा खेळाडू कुठेतरी त्याला थांबवतोय. यंग खेळाडू अनुभवाची साथ नसली तरी पण आता क्रिकेट हा फास्ट क्रिकेट माणसाच्या रगारगात झालाय तर त्यातला एक निमिष एक एक्झाम्पल आहे उदाहरण आहे. हा चेंडू सुंदर चेंडू बॅट्समॅनच्या पट्ट्यात येतोय हाही चेंडू निर्धाव. काय सुंदर गोलंदाजी नजरेचा पारणं फेडतोय तो म्हणजे निमिष गोलंदाजी करतोय. आणि खरोखरच ज्या खेळाडूकडून अपेक्षा नव्हता त्या अपेक्षा आपल्याला निर्माण करून देतोय. आणि हा निमिष खरोखरच कॅप्टन मनीष यांनी जबाबदारीचा भार आपल्या खांद्यावर टाकलाय आणि ते पार पाडताना दिसतोय तो म्हणजे निमिष. हा चेंडू सुंदर चेंडू काय गोलंदाजी वा कौतुकाचं बघा. आणि पहिला जोरदार धक्का 5 चेंडू डॉट. प्रथम सत्रामध्ये असं गोलंदाजी दिसली नाही पण दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला गोलंदाजी करताना दिसतोय तो निमिष. आता मात्र कुठेतरी प्रेशर क्रिएट करताना दिसतोय. अजून एक बॉल प्रणित ही उत्कृष्ट गोलंदाज आहे उत्कृष्ट फलंदाज आहे. हा खेळाडू एक टर्निंग पॉइंट म्हणून एक आपल्या संघाला आहे. काय करतोय ते पण बघण्यासारखं आहे. पण निमिषांचं किती कौतुक करावं तेवढं थोडं. 5 चेंडू 5 डॉट चेंडू काढले असा हा गोलंदाज
क्षेत्ररक्षणात फार मोठे बदल करू नका. जिथे आहेत ते खेळाडू, रबर मध्ये काही होऊ शकतं. उंचावरून डोक्यावरून चेंडू गेला, काय करणार तुम्ही? बघा आता आबा, बाबा आता आबा स्ट्राईकला. आता चिकी शिंगल काढून, परंतु रनआउटचा एक आणि नॉन स्ट्राईकला आलाय तो प्रणित उमेश पालवे यांच्या जागेवरती. उत्कुट काय वा! हा कालच्या आणि दिवसातला, आजच्या दिवसातला हा पहिला मेडन ओव्हर टाकणारा हा गोलंदाज देमेश खरोखरच या खेळाडूला बक्षीस पात्र आहे. मी तर आयोजकांना सांगेन या खेळाडूसाठी एक उत्कृष्ट काहीतरी चषक द्या. आज नसेल आपल्याकडे अवेलेबल तरी उद्या आणून द्या, नाहीतर मी माझ्या वैयक्तिक कोट्यामधून त्यांना देईन. आता मात्र नवीन गोलंदाज कोण येते ते बघायचं आहे. दीपक सिंग हाही उत्कृष्ट गोलंदाजी करतो. उत्कृष्ट गोलंदाजी करून त्यांनी ज्या फलंदाजाला ज्याच्याकडून अपेक्षा नसतो अशा फलंदाजांचे विकेट काढणारा हा गोलंदाज आहे, तो म्हणजे दीपक. आपल्या संघासाठी काय करतील ते बघायचं आहे. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या सत्रामध्ये धावा जमवल्यात ऋद्विक 11 क्रिकेट संघाने. 1 गड्याच्या मोबदल्यात 13 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. आता स्ट्राईकला आलाय तो म्हणजे प्रणित हाही गोडा. आता प्रेशर कसं करतं म्हणजे प्रत्येक षटकामध्ये धावांची गरज आहे, ती म्हणजे 20-21 अशी धावांची गरज आहे. म्हणजे 3 षटकार हे एका षटकामध्ये मारावेच लागतील. किंवा पुढचा दीपक यांचा राईट आर्म विकेट. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या पंतांनी वाईट घोषित केलाय. संघाची धावसंख्या 1 निवडती. संघाची धावसंख्या झाली ती 14. 1-14. ऋद्विक 11 क्रिकेट संघ दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करताना आपल्या संघासाठी महाराष्ट्र संघासाठी धावा जमवते, तो म्हणजे 1 गड्यांच्या मोबदल्यात हा चेंडू दीपक यांचा राईट आर्म विकेट. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि सरळ चेंडू सीमा पार. हा बघा अशा चुका. हा चेंडू हा फार सहजगत्या हा प्रणित फलंदाज मारतो आणि 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढवतोय. हा चेंडू दीपक यांचा राईट आर्म विकेट. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि सरळ 20. आता मात्र धावसंख्येला आकार देताना दिसतोय तो म्हणजे प्रणित. बघूया अजूनही वेळ गेलेला नाही. काय आहे काळाच्या मनात ते बघायचं आहे. पिन ड्रॉप सायलेन्स संघ दोन्ही संघ मात्र एक हवा बघत आहेत. आपले संघ आहेत. कुठलाही संघ जिंकला तरी कोणाला सुख नाही आणि दुःख नाही, कारण मारळ वरप हे आपसमध्ये खेळणारे खेळाडू आहेत. हा चेंडू दीपक यांचा मारण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. कुठेतरी प्रेशर 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 आणि प्रेशर. संघाची धावसंख्या 1 निवडते. संघाची धावसंख्या झाली ती 21. बघूया आता दीपक यांना आता मात्र राईट आर्म. हा सुंदर चेंडू आणि हा उत्कृष्टच प्रणित यांचा प्रामाणिकपणा. काय चेंडू टाकलाय. लेग स्टंपवरून ऑफ स्टंपकडे जाणारा बॅट्समनची बाहेरची गडा घेऊन चेंडू किपर यांच्या हातात आणि विकेट गमावला जातोय तो म्हणजे. आणि माझे सहकारी इथे उपस्थित राहिले ते मी मंगेश सर इथे आलेले आहेत. मी त्यांना व्यासपीठावर बसायला संधी द्या. या तुम्ही पण की 1 षटकार मारला आणि प्रणित त्याला मागे परतावं लागतं. आता मात्र संघाची एक तोप धडाकेबाज तोप म्हणून ज्यांचं संबोधलं जातं की हा चला तो तीर नाही तो फकीर, चला तो तीर नाही तो फकीर. ये खेळाडू ऐसा है चिल्ली. आता हा सुनील नाव आहे पण याला प्रेमाने इथे चिल्ली बोलतात. हा चिल्ली हा खाण्यातला पदार्थ आहे, उपहारातला. दीपक यांचा पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न. बॅट्समनच्या चेंडू पट्ट्यात येत नाही, परंतु एकदा बॅट्समॅन गेले दुसरी धावसाठी आणि 2 काय गच्चाळ क्षेत्ररक्षण होत होते आणि 3री धाव सुद्धा. वा
बघा काय चाललंय. साहिल हिल, साहिल क्रिकेट हा रबर आहे. 3 धावा. 9 चेंडू आणि धावांची गरज आहे ती 30. दीपक यांचा हा चेंडू, हा चेंडू सुंदर टोलवण्याचा प्रयत्न, बॅट्समनचा चेंडू पट्ट्यात येत नाही, परंतु हा मात्र 4 धावा. काय क्षेत्ररक्षणाचा खेळाडूचा पॉझिटिव्हपणा. त्यांचा हा चेंडू आठ चेंडू आणि 26 धावांची गरज. अजूनही सामना बघा काय रंगतदार स्थितीत. दीपक यांचा हा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. दीपक 7 चेंडू, धावांची गरज आहे ती म्हणजे 20. आता मात्र कुठेतरी खुश होत आहे. बघा बघा किती उत्साह. बघा खेळाडूला काय माहिती आहे. चला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार दीपक. राईट आर्म राऊंड विकेट रिव्हर कडून हा चेंडू गावदेवी हरे संघासाठी हा उंचावरून टळलेला आहे. हाही चेंडू काय होतोय बघायचा आहे. आणि 6 धावा. त्याच चुका, तोच चेंडू, हीच अनुभवाची कमी. आम्ही नेहमी यांना सांगत असतो, परंतु कधी त्यांनी की तो मागचा चेंडू ज्याने षटकार मारला तसा चेंडू परत गोलंदाज टाकतोय, ही म्हणजे अनुभवाची कमी. आणि ही खाईत नाही. कुठेतरी काय चुका होतात हे कधीच आत्मपरीक्षण करायचं नाही का. क्रिकेट खेळायचं आम्ही प्रेक्षक काय म्हणून तुम्हाला बघायचं. प्रेक्षकांना बघायला लाज वाटतोय तुमचा क्रिकेट. अशा पद्धतीने तुम्ही क्रिकेट खेळता. जिंकणारे संघ हा खुशच होणार, परंतु गोलंदाजाने आपला करिश्मा दाखवायला पाहिजे. मी खरोखरच नितेश यांचं स्वागत करेन, निमित यांचं, की ज्यांनी मिडल ओव्हर टाकली आपल्या कौशल्याने, कुतूहलाने. आणि आज ज्या खेळाडूकडून चांगली फलंदाजीची अपेक्षा होतोय, उमेश पालवेला जागेवर उभा केला. महाराष्ट्र पोलीस जागेवर उभा राहिला दंड घेऊन, तरी काय त्याला रन मारता नाही आला. निर्धाव शेवटी विकेट टाकून या खेळाडूला पळून यावं लागलं मैदान सोडून. ही लाजिरवाणी गोष्ट नितेश यांनी केली आपल्या गोलंदाजीमधून. निमित यांनी तीच इथे आपल्याला दिसताना दीपक वारंवार त्याच चुका करतो. आणि फलंदाजी करत असताना अनुभव आणि विदाऊट अनुभव ही आपल्याला दिसते गोष्ट. वाईट वाटतं. आता हे तुम्हीच समजून घ्या. शेवटला चेंडू, धावांची गरज आहे ती म्हणजे 6 चेंडू आणि धावा 14. आता मात्र आलाय तो म्हणजे मनीषांना सूर गवसला नव्हता बॉलिंग मध्ये, आता गवसते का नाही ते बघायचं आहे. हा टर्निंग पॉइंटचा खेळाडू आहे, काही करू शकतो. ड्रोन आलाय, फक्त त्याचे वरचे पंखे फिरताना दिसतात, खालते काय फिरत नाही. हा चेंडू सुंदर टोला बघा. अरा आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 8. 5 चेंडू 8 धावा. बघा मिडल ओव्हर काढून सुद्धा आज ही परिस्थिती ओढवून घेतली, ती म्हणजे एक चुकीची गोलंदाजी. साहिल बघा, स्ट्राईकला फलंदाज आपण गचाळ क्षेत्ररक्षणामुळे काय होऊ शकतं हे साहिल तुम्ही आत्मपरीक्षण करा. हा चेंडू सुंदर चेंडू टोलवला, बघूया काय होतोय तो. ओ सुनील, की ज्या खेळाडूने सकाळी 7 वाजल्यापासून तुम्ही जर बघितला त्या खेळाडूला तर या मैदानावरती उभा असतो, तो म्हणजे हा सुनील उर्फ चिल्ली. त्या मैदानाने त्याला साथ दिलेली आहे. आणि लगातार कालच्या सामन्यात सुद्धा आणि आजच्या फायनलच्या सामन्यात सुद्धा आपल्याला हा खेळाडू वरचढ होताना दिसतोय, तो म्हणजे या मैदानावरती.
चिल्ली आणा. आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता राहिलेली आहे. दोन्ही संघ पंचकृषीतील आहेत. कोण जिंकला कोण हारला तरी सुख दुःख नाहीये. हा बघा ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू कुठेतरी ओरस्मार्टगिरी होते मनीषांच्या माध्यमातून आणि याचा परिणाम संघाला खाईत टाकण्यात होते. अरे यॉर्कर बॉल का नाही यूज करत तुम्ही किंवा परफेक्ट यॉर्कर का नाही करता येत